नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रांत पावलेली आहे. 15 जानेवारी रोजी मुंबई, ठाणे यासह 29 महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी सरकारकडून सर्व नोकरदार वर्गाला भर पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आपल्या देशानं लोकशाही पद्धती स्वीकारली असून 18 वर्षांवरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणं अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या परिच्छेदनुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये काही संस्था किंवा कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना मतदानाची भर पगारी सुट्टी किंवा सवलत दिलेली नाही असं आढळून आले. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावं लागलं, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशानुसार 15 तारखेला म्हणजेच 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक जी घेतली जाणार आहे, त्यासाठी त्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरित्या बजावता यावा, तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमधील सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी भर पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग आणि कामगार विभागानं याबाबतचे तसे आदेश दिलेले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी वर्ग, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्राबाहेर असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात येणार आहे. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापन, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहणार आहे. उदाहरणार्थ, खाजगी कंपन्यांमधील आस्थापने, सर्व दुकाने आणि इतर निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनं तसेच IT कंपन्या, मॉल्स, रिटेलर्स यांना देखील ही सुट्टी लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होईल अशा धोकादायक आणि लोपोपयोगी सेवेमध्ये आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी 2 ते 3 तासांची विशेष सवलत मिळेल, याचीही दक्षता आस्थापन मालकांनी घेणं आवश्यक आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापने, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापनांवरील सूचनांचं योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडनं मतदानाकरता योग्य ती सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्यास, मतदान करता येणं शक्य न झाल्यास, तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असंही सरकारनं सांगितलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यामध्ये 15 तारखेला मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, तीही भर पगारी. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.